महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण असल्या गोष्टी उत्तरातल्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो, जातीच्या विषयावरती गोष्टी. हे लोण महाराष्ट्रात यावं, म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पडलेलं आहे याच्यासारखं दुर्भाग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या, मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे. या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या, सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार. हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवल्या जातात. 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवल्या होत्या. नाही, काय झाल्याचा विषयच नव्हता. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.